आता आपण पाहतोय की मुंबईवर पहिलं नाव काँग्रेसनंच कोरलेलं आहे। मुंबईतल्या वॉर्ड 163 मधनं शैला लांडे आघाडीवर आहेत। आघाडी आपण पाहतोय शिंदे सेनेच्या शैला लांडे आघाडीवर आहेत, तर 163 मधनं मुंबईच्या शैला लांडे आघाडीवर आहेत। आपण पाहतोय की शिंदे आणि त्यानंतर भाजपची युती झाली होती या ठिकाणी आणि त्या युतीच्याच शैला लांडे आता आघाडीवर दिसतायत। मुंबईतलं चित्र आपण पाहतोय, मुंबई कुणाची होणार, मुंबईची सोन्याचं अंड देणारी महापालिका कुणाची होणार, निकाल कुणाच्या बाजूने लागणार, तर आपण पाहतोय काँग्रेसचा एक विजयी उमेदवार आहे आणि शिंदेंच्या शैला लांडेंनी आघाडी घेतलेली आहे। अगदी काही वेळातच चित्र स्पष्ट होईल आणि मुंबईचं खारट पाणी, मुंबईचा बाजार, मुंबई कोणाच्या नावे होणार, मुंबईचा महापौर कोण होणार हे लवकरच आपल्याला कळणार आहे। मात्र मुंबईचं सध्याचं चित्र आपण पाहतोय। खरतर मृगा आपण मुंबईत पाहिलं, काँग्रेसच्या सभाच झाल्या नाहीत आणि तरी देखील काँग्रेसचा एक उमेदवार सध्या आघाडीवर आहे। खरे आपण पाहतोय की काँग्रेसला श्यामल इथं मुंबईमध्ये अपेक्षा नव्हत्या का, मात्र काँग्रेसनं यावेळी मात्र आपला झेंडा दाखवून दिलेला आहे। काँग्रेसनं विजयावर नाव कोरले। मुंबईत वॉर्ड क्रमांक 193 मध्ये शैला लांडे आघाडीवर असल्याचं सध्या चित्र समोर येत आहे। श्यामल, भाजपला हा धक्काच म्हणायला लागेल, कारण की पहिल्या विजयावर नाव कोरलंय ते काँग्रेसने कोणत्याही प्रकारचे प्रयत्न मात्र केले। खरं तर आपण एक्झिट पोलच्या हिशोबाने बघायला गेलं तर हे चित्र अनपेक्षित होतं। काँग्रेसने पहिल्यांदाच आघाडी घेतली आहे, हे चित्र खरंच अनपेक्षित होतं। 1450 मतांनी काँग्रेसच्या आशा काळे आघाडीवर असल्याचं कळतंय। त्या ठिकाणी राहुल शेवाळेंच्या वहिनीचा पराभव झालेला आहे। श्यामल, आपण पाहू शकतोय की राहुल शेवाळे मोठं नाव होतं, मात्र त्यांच्या वहिनीचा पराभव झालेला आहे। तेव्हा नाव नाही बोलत तर काम बोलतं हे नक्कीच म्हणायला हरकत नाही। आपण म्हणू शकतो खरं तर एक्झिट पोलचा जो आपण जी पण आपण आकडेवारी पाहिली होती त्यानुसार सध्या हे निकाल दिसत